मी बोलत होते. आणि जेव्हा लता दीदींना असं संसाराबद्दल विचारलं गेलं होतं की बाई तुम्ही 13 वर्षीपासून संसाराची जबाबदारी घेतली, पण तुम्हाला असं स्वतःला संसार करावा नाही वाटला का? तेव्हा त्यांनी असं इतकं छान उत्तर दिलंय की त्या म्हणाल्या की सुरुवातीला फक्त 200-300 रुपयेच मिळत होते आणि बाबा गेल्यावर आई, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ, आणि स्पेशली हृदयनाथ हा नेहमी आजारी असायचा, तर त्यांची जबाबदारी माझ्यावर होती. पण त्या म्हणतात की माझ्या कुटुंबाने मला इतकं प्रेम दिलं की मला असं कधी वाटलंच नाही की आपल्याला काहीतरी मिस होतंय. आणि त्यांचं क्लिअर म्हणणं आहे की प्रत्येक माणसाला जन्म, मृत्यू आणि लग्न हे जेव्हा व्हायचं असतं तेव्हाच होतं, त्यावर माणसांचं नियंत्रण नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. आणि असं झालेलं होतं की माईंनी मुलगा बघितला होता, पण मी नकार दिला, कारण जर मी लग्न तेव्हा केलं असतं तर माझ्या घराकडे कोणी बघितलं असतं. त्या जमान्यामध्ये असं होणं शक्य नव्हतं की लग्न झालेली स्त्री आपल्या माहेरच्या लोकांकडे बघेल. तर खरोखरी लता दीदींचा हा जो मोठेपणा आहे हा सगळ्यांपर्यंत पोचवावा म्हणून मी मुद्दाम हे तुम्हाला कळवलं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्हेरियस इंटरव्ह्यूमधनं मी घेतलेल्या आहेत. तर तिथे मला ही इन्फॉर्मेशन मिळाली. आता आणखीन एक त्यांना जो प्रश्न विचारला जातो की नेहमी की तुम्ही सहसा लोकांशी बोलत नाही म्हणून तुमचं असं वाटतं की तुम्ही थोड्याशा ॲरोगंट किंवा अशा आहात का? तर त्याच्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं होतं की मला प्रकाश झोतापासून दूर राहायला आवडतं, त्याच्यामुळे भलेही मी लोकांना घमंडी वाटत असेन, पण काय होतं की माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे. ती कशी विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की मी हिंदुस्थानाला रिप्रेझेंट करते आणि ही बाई कशी वागते ह्याच्यावरनं माझ्या देशाची कल्पना लोक करतात. त्याच्यामुळे मी नुसती लता मंगेशकर नसून मी भारताची रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि हे भान मी कधीही विसरत नाही. खरोखरीच इतक्या मोठ्या व्यक्तींनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. लता दीदी, तुमच्याबद्दल आम्ही किती बोललं तरी कमीच आहे. आत्ता जेव्हा आपले ॲड चालल्या होत्या तेव्हा 2 फोन कॉल आले. एक आपल्या नीरूबेन, आणि आय एम ग्लॅड की त्या गुजराती असून पण त्या म्हणतात की मला तुमची गाणी खूप आवडतात आणि मी नेहमी ऐकते प्रोग्राम, तर अशाच ऐकत राहा, ऐसे ही सुनते रहो. आणि दुसरं म्हणजे रागिणींनी आणि सौ हेमाताई रसाळांनी फोन केला की तुम्हाला कसं कळलं की मला हे गाणं जास्त आवडतं. म्हणे मला लताची मोजकी गाणी आवडतात आणि त्याच्यातली मोस्ट ऑफ द गाणी तुम्ही आज लावताय. म्हणजे खरोखर जसं की एक टेलिपॅथी असते तसं त्यांना वाटलं की मी बरोबर तीच गाणी कशी लावतीये म्हणून. तर दोघांनाही फोन केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आय एम मिसिंग लीनाताई आणि कुसुमताई. पुढच्या आठवड्यात आपल्या गदी माडगुळकरांचा कार्यक्रम आहे, त्याच्यात तुम्हाला मी एखादं गीत रामायणाचं गाणं ऐकवीन, पण तुमचं सगळ्यात बेस्ट गाणं जर मला कळवलं तर मी अवश्य ते इन्क्लूड करीन, तर मला ते कळवा. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत, आता 12:57 मिनिटं झालेली आहेत. शेवटचं गाणं जे आहे ते जनपळभर म्हणतीला हाय हाय. मला माहिती आहे आपण सगळेच जण, दिस इज अ फिलॉसॉफिकल, एक तत्वज्ञानाच्या याच्यातलं गाणं आहे की आपण आपला सगळा जीवन लोक काय म्हणतील ह्याच्यावर घालतो, इन्क्लुडिंग मी असं नाही म्हणत ते दुसरे लोक करतात. हे आपलं एक सहसा आपण जेव्हा समाजात राहतो तेव्हा आपण नेहमी असा विचार करतो की समाज काय म्हणेल. तर त्याच्या ह्याच्यावर म्हणून भारत आंब्यांचे जे शब्द आहेत ते लक्ष देऊन ऐका. मला जर वेळ मिळाला तर मी मध्ये तुम्हाला त्याच्यावर कॉमेंट करीन, परंतु आता वेळ अगदी कमी आहे. सो जनपळभर म्हणतीला हाय हाय. तर तू जाता राहिलं कार्य काय, तू जर गेलास तर काय राहणार आहे, हे असं आपण आपल्याला विचारावं, अशा अर्थाचं ते गीत आहे. तर आपण ते ऐकूया. जनपळभर म्हणतील हाय हाय, जनपळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्य काय, जनपळभर म्हणतील हाय हाय.
सॉरी, मला हे गाणं पूर्ण लावता येणार नाहीये. तर आता मी तुमचा निरोप घेते. आता आपण भेटू पुढच्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता. सवारे पुढे वाहतील होईल काही का अंतरा